शेगावला पोहोचलेलो आहे आणि इथे ना आता आम्ही गाडी पार्क करतोय आणि त्यामुळे आम्हाला शेगावला जायचंय दर्शन बघा जंगल सफारी करतोय. अरे दीदीचा माझा ड्रीम होता सर्व साईडने जंगल आहे कधी बी नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. आज मी ब्लॉग करतोय कारण आपण गाडी घेतलेली ना, त्यामुळे आम्हाला शेगावला जायचंय दर्शन करण्यासाठी. गाईज आता आम्ही थांबलोय कार वॉशिंग करण्यासाठी कारण की इतकी भरलेली आणि सारखलेच भरलेली होती. आणि इथं आम्हाला आहे ना माझे सबस्क्रायबर पण भेटलेले. नाव काय तुझं? कुणाल. तुझं नाव काय? साई. कुठं राहतो? आणि तू? हा माझा मित्र आहे ऍक्च्युली. कारण की आम्ही असं मित्र झालतो, मला त्याची सायकल आहे ना सर्व्हिसमन झालं. मी त्याला एका दिवशी असंच विचारलं सायकलचा राऊंड देतो का? हा तो म्हणे देतो. आणि कारण की ना तो आहे ना दादाला ओळखत होता ना, त्यामुळे आमच्या दोघांची मैत्री झाली. चल बाय. हे सगळे चाय लवर आहे ना, चाय पिताय. यांच्या दोघांची तर झाली चाय लवर. अजून चालूच आहे. गट 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 पिऊन घ्या तरी. मी तर चहा पहिले थंड करते त्याच्यानंतर पिते. म्हणजे पितच नाही चहा. जर एखाद्या वेळेस लय फोर्स केला पी 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 तर मग पिते. जोरात बोला ना थोडं. चहा खायचं. क्या ब्लॉगर बनोगे तुम? हाँ क्या ब्लॉगर बनोगे? फोटो मोड मध्ये ब्लॉग काढते म्हटल्यावर कसे ब्लॉगर बनोगे? नया है वो. समझता नहीं है वो. वीडियो निकालने के बहाने फोटो निकाल लेता है. दाढ़ी खाई 2 दिन से वीडियो बना रहा है वहाँ. हाँ चला चॅलेंज 10 रुपये 10 रुपये. 10 रुपये तुला काय लागतं? हाँ चालतं 10 रुपये. आम्ही समृद्धीच्या रोडवर आलो आणि इथे ना आम्ही टोल नाक्याला जाऊन देत नाहीये कारण की त्यांनी ना ते महिंद्राच्या शोरूम वाल्यांनी ते ऍक्टिव्हेटच नाही केलंय. त्यामुळे थांबलो इथं फोटो काढत. मी तो बिना चपल्याचे हिंडतोय. तर फायनली आम्ही ते सगळं सेट केलंय. आता निघालेलो आहे आणि आम्ही ना इथं ना 2-3 व्हिडिओ पण काढून घेतले. आता आम्ही थांबलो होतो आपल्या स्कॉर्पियन मध्ये डिझेल टाकण्यासाठी. आता आपण इथं वॉशरूम पण आहे ना, तो वॉशरूम पण करून येऊ. कुठं जायचं? अरे कसे बनवलेले ते तेव्हा कसे बनवलेले. चलो. आणि आज मी ना दादाच्या 15 Pro Max मध्ये ब्लॉग घेतोय. दादा नवीन 17 Pro Max घेतलाय ना, तर मी 15 Pro Max मध्ये घेतोय कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नाही आहे. माझ्याकडे iPhone 11 आहे, त्याचं चार्जिंगच नाही आहे. त्यामुळे आज तुम्हाला क्लिअरिटी लय हाय वाटत असेल. इकडे समृद्धी आणि आम्ही ना इकडं डिझेल टाकायला आलतो. बोल बोल काय फोटो काढायचा आहे का? राहतो उभं. मयूर दादा तुझ्या गावाचं नाव काय रे? टाकरखेड. काय? टाकरखेड. टाकरखेडला जाणार आहे आम्ही. आधी आम्ही शेगावला जाणार आहे, मग नंतर मयूरदाराच्या गावाकडे जाणार आहे म्हणजे टाकरखेडला. झालं की नाही यांचं डिझेल टाकणं झालं हो. तिकडे गाड्या उभे आहे. ती आपली स्कॉर्पिओ एकदम डायरेक्ट घोडा आहे. घोडा ब्लॅक घोडा. आम्ही इथे ना थोडंफार खायला पण थांबलेलो आहे. चला काहीतरी. गाईज आम्ही आईस्क्रीम पण घेतली आता खायला. टेक्नॉलॉजी आहे. थांब मी चमचा घेतो. चमचा द्या ना अजून एक. हा फोड. तूच ट्राय कर सगळ्यात पहिले. मटकावाला आता ट्राय कशी रे. मी चॉकलेट वाल घेतली. फायनली आईस्क्रीम खुललेली. आता खाऊ आपण. तर गाईज आता आम्ही ना समृद्धी महामार्गावरून ना एक्झिट घेतलेली आहे कारण की शेगावला जायला आहे ना आपल्याला आहे ना खामगाववरून जावं लागतं. त्यामुळे आपण मेहकरला एक्झिट घेतली. मेहकरला ना. गाईज आम्ही समृद्धीवरून खाली उतरलो आणि मी आता झोपलेलो होतो आणि हे म्हटले जंगल आहे जंगल आहे. मी लगे उठून राहिलो. जंगल सफारी करतोय. अरे दीदीचा माझा ड्रीम होता की आम्ही जंगल सफारी करू. हा निघू का? नाही नाही छोटा रोड आहे. बरं वाटतं एकदम भारी. एकदम भारी मस्त. सर्व साईडने जंगल आहे. कधी बी हिंटे का बिट्ट्याला काय म्हणतो? बिट्ट्या बिट्ट्या बिट्ट्या. हो तो काय म्हणतो? बिट्ट्या बिट्ट्या बिट्ट्या. आता आम्ही ना नजारा पाहायला ब्रेक घेतलेला आहे एक मस्त. इकडे सगळे भारी भारी नजारे.
इथं आपली स्कॉर्पिओ उभं आहे, डग घोडा. या ठिकाणी अमोल भाऊ आज वाडा ना. चलो लय भारी नजारा आहे, स्वित्झर्लंड सारखं वाटत होतं. हा मग तुम्ही ना माझी स्टोरी पहा, त्याच्यात दिसेल स्वित्झर्लंड सारखा नजारा. तर आम्हाला रस्त्यात ना हे पोंगे भेटून गेले, तर आम्ही हे पोंगे पण घेतलेले. तू असं थोडी बोलला, आता सगळे पोंगे एन्जॉय करताय. आता आम्ही निघणार आहे सतूरच्या बाहेर. फायनली आम्ही शेगावला पोहोचलेलो आहे आणि इथे ना आता आम्ही गाडी पार्क करतोय. आणि इथलची पार्किंग इतकी क्लास आहे ना, बापरे लय पॉश आहे. आणि प्लस तिथं बोर्ड लावलेलं आहे, फुल आहे ते. आम्हाला आहे ना सगळे फुल होते. इथं फक्त 19 पार्किंग बाकी होत्या, आम्ही इकडे लावतोय. आणि इथं सगळ्या भारी भारी गाड्या आहे आणि त्याच्यात एक आपली स्कॉर्पिओ पण आहे बघा. मंदिर वगैरे सगळंच भारी बनवलेलं आहे इकडचं. आता आलोय आम्ही मार्केट मध्ये, अजून दर्शन करायचे बाकी आहे. पळा 40 मिनिटं लागणार. सगळी आता आम्ही लागलोय लाईनीत. लाईन तर लय मोठी आहे. किती वेळ लागेल? 40 मिनिट्स. ॲक्युरेट लागेल का? फायनली दर्शन पण झालेले. इतक्या लवकर दर्शन झाले ना, आम्हाला समजलं पण नाही. आता इथं ना थोडेफार फोटो वगैरे काढू. आता आमचे दर्शन पण झाले. आम्ही आलोय पार्किंग जवळ, कारण की इकडे आपली गाडी आहे. आणि इकडे ना रेल्वे स्टेशन आहे ना, त्यामुळे इकडे रेल्वे जातच राहते बघा. हो ते काय ते बघ, काहीतरी आहे बो, फ्लाय डायव्हिंग काहीतरी. आता आम्हाला जायचंय मयूर दादाच्या घरी. ते बघा काय ते काय माहिती, डिनर वगैरे करत असेल तिथं. स्वच्छता इतकी ना, दर मिनिटाला ते साफ करत राहतात. चालू आहे व फोटोशूट. अरे दीदी इथं स्वच्छता किती आहे ना, दर मिनिटाला साफ करत राहतात. थोडं पण पडलं की लगेच साफ करतात. जर तू आपलं घर स्वच्छ ठेवलं तर पण ठेवत नाही का? मी बघ किती ठेवतो. कुठे जायचं आपल्याला? टाकरखेडा. तर गाईज आता आम्ही ना मयूर दादाच्या गावात आलेलो आहे. आणि मयूर दादाच्या गावात आहे ना टाकरखेड मध्ये शनिदेवाचं मंदिर आहे. काय ना आम्ही दर्शन करायला चाललोय. मस्त शांत आहे. रात्री टायमाला आलेलो आहे, कोणीच नाहीये. भारी इथं मंदिर एकदम सुंदर आहे. रात्रीच्या टायमाला इथं कोणीच नाहीये, मस्त शांत आहे. फक्त आम्ही एवढे जण आहे. तुला एक चॅलेंज आहे. हे बघ, तू इथं थांबायचा, आम्ही गाडी जवळ जाणार, मग हॉर्न वाजवणार, मग तू इथून यायचं. काय नाही नको. चॅलेंज नको. का बर? तुम्ही माग असणार, मी समोर असलो तरी भीती वाटते मला. एवढी भीती वाटते. मंदिर आहे, मंदिरात काही भीती वाटते तरी रात्रीच टायमाला. अरे 4 चप्पल कशी थांबा. मी बसले समोर, मयूर दादा आणि मी. इथे आपले रोहिबू सगळे माग बसले. आता तर फायनली आलोय आम्ही मयूर दादाच्या घरी. कुठे आहे तुझं घर? गल्लीत आहे का? आपला हाती वापस भरला नाही, धुतलाच नाही. सॉरी दादा, आपल्याला किती वेळापासून गाडी धुवायची पण धुतली नाही अजून. गल्लीत बोगर मयूर दादाच्या घरी. आमचं मस्त जेवण पण झालेलं आहे पोटभर. आता आम्ही चाललोय गाडी तारुजीची पर्स आणण्यासाठी. मयूर दादा तुझं घर खूप छान आहे, फॅमिली पण खूप छान आहे तुझी. मस्त शांत फॅमिली आहे. ते लगेच 2-2 मिनिटाला आणून देत होते. हे घ्या, ते घ्या, काकडी घ्या. आम्हाला 4 वेळेस त्यांनी 4-5 वेळेस राऊंड मारला. हे घ्या, ते घ्या, हे घ्या, ते घ्या. लय भारी पप्पा आणि मम्मी. धन्यवाद.
ना गावात सगळे इतके जण ओळखता नाही बघा, इथंच बसले फोटो काढण्यासाठी. ते कधी होता आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढतो. मलाच म्हणताय तू त्यांचा भाऊ आहे ना, हे रे इथं लय ओळखतो वाटतं दादाला. त्यांना ओळखतात वाटत असेल मग त्यांना तुझ्यावर. तू त्यांच्या दुकानात डायरेक्ट कामाला आहे, रोज त्यांच्या सोबत उठतो बसतो. दादा माझा भाऊच आहे ना. भाऊच सख्खाच भाऊ आहे. तू पण माझा भाऊच आहे. येस, आमचं रक्तच नातं नाहीये पण बॉन्डिंग इतकी चांगली झालेली आहे ना एकदम भाई. डायरेक्ट भाऊ सर. असं आहे भाऊ मयूर दादाचं घर. आता रवी भाऊ आहे ना त्यांच्या S23 मध्ये ना चंद्र दाखवताय आम्हाला. दाखवा. हो भाई दिसला भाऊ चंद्र. पैसे फिटले फोनचे. दादाच्या फोन मध्ये पण बघतोय किती क्लिअर फोटो आहे. नाही त्यांच्या ह्याच्यात येतो. त्यांच्या तेवढंच पिक्चर आहे बघ. 100 चंद्र पाहिजे. सूर्य बी दिसतो. सूर्यावर स्टँड वगैरे पाहिजे त्याला. दाखवा. नाही काढतो स्टँड. हात ठेवा. ते फुल झूम केलं का हात थोडासा पण आणला. माहितीच करतो. एवढं चक पण हल्लं तर ते डायरेक्ट चाललं जातं. तो तिथं चंद्र आपल्या ह्याच्यात पण दिसला. चंद्रच लपला तो. माझ फोटो ना काढू. चंद्र लपून गेला ते बघा. त्याला लाज वाटली. आता आम्ही निघालेलो आहे मयूर दादाच्या घरून. आता जाणार आहे आम्ही छत्रपती संभाजीनगरला. सगळ्यांनी व्हाईट शर्ट घातले होते पण सगळ्यांचे व्हाईटचे कोणते कलर झाले काय माहिती. सगळ्यांचे शर्ट भरले. सगळ्यांचे व्हाईट शर्ट भरले. आम्हाला रात्री ना घरी यायला 2 वाजले होते. मग 2 वाजता मी डायरेक्ट झोपून राहिलो आणि आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर कसं वाटलं आजचा व्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.